पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी विठ्ठला. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. आज या ठिकाणी भगवान पाताळेश्वर भगवान यांच्या प्रांगणामध्ये गंगा मातेच्या या पवित्र अशा तीरावर सर्व श्रोतृवर्ग, गायनाचार्य मंडळी यांच्या वलयामध्ये, तसेच स्वर्गीय नानासाहेब कारभारी दराडे यांची पत्नी गंगा भागीरथी सोनाबाई नानाजी दराडे यांच्या आज या पुण्यस्मरणा निमित्ताने दराडे परिवार व त्यांचं चिरंजीव उद्योजक संजय नानाजी दराडे यांच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गंगा भागीरथी सोनाबाई नानाजी दराडे या निमित्ताने माझ्यासारख्या पामराकडे आलेली ही अल्पशी कीर्तनरूपी सेवा आणि या सेवेच्या निमित्ताने घेतलेला अभंग शांतीब्रह्म असणारे पैठण निवासी नाथ महाराज यांचा हरिपाठ ग्रंथातील अत्यंत प्रसिद्धीचा, अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत गोडासा अभंग आहे. विठ्ठला. सेवेला सुरुवात करण्यात तत्पूर्वी पांडुरंग परमात्मा वंदन करतो, ज्ञानोबरायांच्या ठिकाणी वंदन करतो, स्थानिक देवदेवता यांना सुद्धा वंदन करतो, सर्व श्रोतृवर्ग, गायनाचार्य वर्ग, आमचे मृदुंगमणी भाळेराव महाराज, हार्मोनियम साथ देणारे बाबा दराडे बाबा, या सर्वांना अभिवादन करतो आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला. आज या ठिकाणी ज्या आई प्रथम पुण्यस्मरण त्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम होत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर पाहिला, चिंतन केलं तर आई या शब्दाला फार महत्त्व आहे. महाराष्ट्रामध्ये एकदा संमेलन भरलं आणि प्रत्येक जो वक्ता होता, कोणी साहित्यिक मंडळी होते, कोणी संतांचं वाङ्मयाचा अभ्यास करणारे होते,
सर्वांना विनंती केली की तुम्ही व्यासपीठावर जायचं आणि प्रत्येकाने आईवर 2 शब्द, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, प्रत्येकाने आई या शब्दावर बोलायचा प्रयत्न करायचा. त्यावेळेला सर्व विद्वान मंडळी, गुणीजन मंडळी, सर्व पंडित सर्वांनी आईवर 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. सर्व मंडळी चांगलं बोललं, परंतु ते जे बोलले ते समाधान वाटेल अंतःकरणाला असं ते बोलले नाही. त्यावेळेला एक महात्मा त्या संमेलनातून उठून उभा राहिला आणि तो आई या शब्दावर बोलायला त्यांनी सुरुवात केली. ते असे म्हटले की स्त्रियांमध्ये अनेक चांगले गुण असतील, स्त्रियांमध्ये अनेक वाईट गुण असेल, पण स्त्रियांमध्ये सर्वात श्रेष्ठ गुण कोणता असेल तर तो आई होणं हा स्त्रियांमध्ये असणारा सर्वात श्रेष्ठ गुण आहे. तो फक्त स्त्रियांकडेच आहे. परमात्माने फक्त तो स्त्रियांनाच दिलेला आहे. म्हणून पुराणांचा जर सुद्धा विचार केला तर स्त्री या आई या शब्दाला किती न्याय देते. ती जर वाईट आचरण करत असेल तरी तुझा आई या शब्दाला ती न्याय देते. रामायणामध्ये ज्या वेळेला कैकेयी मातेला समजलं की अरे बापरे, आपल्याकडून किती मोठं पाप झालं, ज्यांचं चारित्र्य हिमालयासारखं उंच, आकाशासारखं व्यापक आणि समुद्रासारखं खोल आहे, पण त्यांच्यावर आपण आरोप केला आणि त्यांना आपण वनवासाला पाठवलं. त्यावेळेला ती कैकेयी माता म्हणते, भरता ठीक आहे, ही माझ्या हातून चूक झाली, मला सुद्धा मान्य आहे. भविष्यात इतिहासात सुद्धा माझी नोंद राहील की भरताच्या आईने कैकेयीने भगवंताला वनवासात पाठवलं. ठीक आहे, लोक मला नावं ठेवतील, मला मान्य आहे, पण मी तुला एक विनंती करतोय की भविष्यात इतिहासात माझा उल्लेख ही भरताची आई आहे असं झालं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. थोडक्यात किती जरी स्त्रियांमध्ये वाईट गुण असेल, परंतु तिच्यामध्ये सर्वात मोठा गुण कोणता आहे तर तो आई होणं आहे. या ठिकाणी सुद्धा या दराडे कुटुंबामध्ये गंगा भागीरथी सोनाबाई नानाजी दराडे यांना परमात्माने हा गुण दिलेला होता आणि त्या गुणाचा त्यांनी द्वारे स्वतः आई झाली. या दराडे कुटुंबाची वंशवृद्धी केली, नवे नवे या दराडे कुटुंबाची सेवासुद्धा केली, निरपेक्ष भावाने सेवा केली आणि या दराडे कुटुंबामध्ये कामगार नाही तर उद्योजक म्हणून मुलगा दिला संजय नानाजी दराडे. अशी या मातोश्रीने या कुटुंबाची सेवा केली आणि म्हणून त्यांना वंदन करतो आणि माझ्या चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठला अभंगामध्ये नाथ महाराज नामाचा महिमा सांगतात. एखादा जर नामधारक झाला आणि त्यांनी या अभंगाप्रमाणे जर परमात्म्याचं नामस्मरण केलं तर त्याचा परिणाम त्या परमात्मावर कसा होतो, परमात्मा त्याचे काय कामं करतोय, परमात्मा त्याला कसा सांभाळतोय याचं सुंदर चिंतन सांगणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. अभंगामध्ये थोडक्यात नाथ महाराज तुम्हाला हरिनामाचा उपदेश करतात. उपदेश का करावा तर उपदेशाचे अनेक प्रकार आहेत. त्याचा पहिला प्रकार असा आहे की मिळालेली जी वस्तू आहे तिचा योग्य सदुपयोग व्हावा म्हणून नाथ महाराज आपल्याला हरिनामाचा उपदेश करतात. मिळालेली वस्तू कोणती आहे तर हा शरीर आहे. या शरीराचं जर चिंतन केलं तर शास्त्रामध्ये मनुष्य देहाला नरदेह ही संज्ञा आहे.
इतर साहित्य पहा, संत वाङ्मय पहा, नरदेह ही जी संज्ञा आहे ही फक्त मनुष्य देहालाच आहे. इतर योनींच्या ठिकाणी हा विचारच नाही. नरदेह दुर्लभ जाणा किंवा येऊनी नरदेहा विचारावे सार, धरावा पाय धीर भजन मार्गी. म्हणजे जी नरदेह जी संज्ञा आहे ती फक्त तुमच्या आमच्या मनुष्य देहालाच आहे. इतर कोणत्याही योनीला नरदेह म्हटला जात नाही. फक्त एकाला नर म्हटलेला आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा थोडा संशय आहे. कुणाला नर म्हटलंय? फक्त संशय आहे त्याच्यामध्ये. कुणाला? वानर. वानराला नर म्हटलं, पण नर म्हणण्याच्या अगोदर वा हा शब्द लावलेला आहे. आणि जिथे जिथे वा शब्द लावला जातो संस्कृतामध्ये असं आहे, जिथे वा शब्द लावेल तिथे संशयास्पद आहे किंवा नाही, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? वानर. पण तुम्ही आम्ही 100% नर आहोत म्हणून तुम्ही आम्हाला नर म्हटलेला आहे. विठ्ठला उदाहरण द्यायचं झालं तर संस्कृतामध्ये वा शब्द संशयास्पद असतो. असं म्हणतात महाभारताचे 1,00,000 श्लोक तयार झाले, पण त्याच्यामध्ये काही श्लोक होते 8,800 कुटश्लोक होते. त्या कुटश्लोकाचा अर्थ महाराज म्हणतात अष्टोश्लोक सहस्रानी अष्टोलोक शतानी च अहम वैदी शुक वैदी संजय वेती वा न वा. महाराज म्हणतात 8,800 कुटश्लोक आहेत, पण ते कोण जाणतो? अहम वैदी म्हणजे मी शुक. व्यासमुनी म्हणतात मी व्यास जाणतो, आणि शुकवेदी म्हणजे माझा मुलगा शुक जाणतो. पण संजय हा जाणतो की नाही जाणतो? वा न वा म्हणजे त्याच्याबद्दल काय आहे? संशय. तसं नरदेह फक्त तुम्ही आम्हीच. वानर म्हणायला जावा तर त्याला नरदेह म्हणत नाही, म्हणून त्याचा संशय आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? वानर. विठ्ठला थोडक्यात असा हा आपण या संसारामध्ये जन्माला आलेले आहोत. पण हा संसार जर पाहिला तर हा कसा आहे? महाराज म्हणतात याच्यामध्ये सुखाचा विचारच नाही. एखादा म्हणत असेल की मी सुखी आहे, पण सुखी नाही. ज्याप्रमाणे एखाद्याने डुप्लिकेट जो नाक असतो तो लावावा एखाद्या स्त्रीने, आणि मिरच्याच्या बाजारात जावी, म्हणजे तो नाक कसा आहे? तिला वाटतं मी सुखी आहे, पण तो नाक लटका आहे. त्याप्रमाणे हा संसार सुद्धा काय आहे? लटकाच आहे. विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे कोठे, बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. महाराज म्हणतात की दुःख बांधवडी
आहे हा संसार. आता संसार वेगळा आणि प्रपंच वेगळा. संसार म्हणजे जन्म आणि मरण, याला काय म्हणावं? संसार. आणि प्रपंच म्हणजे काय? तर जन्म आणि मरण याच्यामध्ये जो कालावधी आहे त्याला काय म्हणावं? प्रपंच. आणि हा जो प्रपंच आहे आणि हा जो संसार आहे हा प्रत्येकाला आहे. मग तो गृहस्थाश्रमी असेल, तो ब्रह्मचारी असेल, तो संन्यासी असेल किंवा तो वानप्रस्थाश्रमातला असेल, या सर्वांना जन्ममरण नावाचा संसार आणि त्याच्यामधला असणारा जो कालावधी, जो काही प्रपंच, हा प्रत्येकाला आहे. मग हा संसार घालवायचा आहे तर तो कसा जाईल? जसं एखादा झाड आहे, त्या झाडाला जर घालवायचं असेल तर काय केलं पाहिजे? झाड तोडलं पाहिजे का? नाही. संपूर्ण झाड जर घालवायचं असेल तर त्याचा बीज काय आहे, हा बीज पहिल्यांदा आपण काय आहे समजून घेतलं पाहिजे. तसं जन्ममरण तुम्हाला कशामुळे होतो, तर याचं बीज काय असेल तर त्याचं बीज म्हणजे काय आहे? वासना हे बीज आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. थोडक्यात आम्हाला जो जन्म घ्यावा लागतो त्याचं एकमेव कारण काय आहे तर ते म्हणजे वासना. म्हणजेच जन्माचं मूळ बीज काय असेल तर ती वासना. आणि म्हणून आपल्याला जन्म आणि मरण आणि त्याच्यामधला असणारा जो कालावधी प्रपंच हा जर घालवायचा असेल तर त्याचा बीजाचा काय आहे? नाश केला पाहिजे. आणि त्याचं बीज म्हणजे काय तर ती वासना. या वासनेवर जर चिंतन केलं तर या वासनेचे 7 प्रकार पडतात. पहिली वासना आहे ती इच्छा, दुसरी वासना आहे ती आशा, तिसरी वासना आहे ती अपेक्षा, चौथी वासना आहे तृष्णा, पाचवी वासना आहे ती स्पृहा, सहावी निस्पृह आणि सातवी जी वासना आहे ती म्हणजे याचना. विठ्ठला वासनेचे 7 रूप आहेत. त्यातला पहिला रूप जर वासनेचा असेल तर तो म्हणजे इच्छा. इच्छाचं जर चिंतन केलं तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये इच्छा निर्मितीचा वेग भरपूर आहे, पण इच्छा पूर्ण करण्याचा वेग काय आहे? अत्यंत कमी आहे. जीवनामध्ये आपण एखादी इच्छा निर्माण केली तर ती कोणत्यानी कोणत्या रूपात आपल्याला काय ती भोगावीच लागते. आज इच्छा आपण निर्माण केली पण ती उद्या नाही तर महिन्यात, महिन्या नाही तर वर्षात, काही वर्षात, ह्या जन्मात नाही तरी पुढच्या जन्मात तरी ती इच्छा आपल्याला काय आहे पूर्णच करावी लागते. बरं, अपूर्ण राहिली तर अशी परिस्थिती. पण जर याच जन्मात जरी इच्छा पूर्ण आपल्या सर्व झाल्या तरी आपल्याला म्हणजे जन्म मरणापासून आपण वाचत नाही. कारण इच्छा जर आपण या जन्मात त्याचा भोग घेतला तरी सुद्धा त्याचे संस्कार जे आहेत ते अंतःकरणामध्ये चिपकलेले असतात आणि म्हणून काही काळानंतर ते पुन्हा काय होतात? निर्माण होतात. ज्याप्रमाणे आपण मोगऱ्याचा भांडा घेतो, एका भांड्यामध्ये मोगरं ठेवतो आणि ती मोगरा बाजूला काढली तरी सुद्धा त्या भांड्याला सूक्ष्म असा वास काय येत असतो. कारण काय तर ते संस्कार त्या भांड्यामध्ये झालेले असतात. तसंच आहे, आपण जीवनामध्ये कोणती तरी एखादी इच्छा निर्माण केली, ती भोगली, पण काही काळानंतर पुन्हा ती आपल्याला इच्छा निर्माण होते. सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपण आता चहा सकाळी सर्व पितो. आता ती इच्छा आपण काय भोगलेली आहे, पण काही काळानंतर पुन्हा आपल्या चित्तावर संध्याकाळची वेळ झाली की चित्तावर ते संस्कार आठवतात आणि पुन्हा ते आपल्याला चहा मागायला लावतात. बरं, त्याचं कशाला? व्यसनाधीन मंडळींचं सुद्धा बघा ना, त्यांना असं वाटतंय की हे व्यसन माझं गेलं पाहिजे, पण काही काळानंतर त्यांनी तो व्यसन भोगलेला असतो, पण काही काळानंतर पुन्हा तो काय होतो? निर्माण होतो. सांगायचं तात्पर्य अशी ही इच्छा ही सुद्धा काय एक वासनेचंच रूप आहे. काही इच्छा ज्या असतात त्या पूर्ण होत नाही.
पण कधीतरी पूर्ण होतील अशी आपल्याला काय असते, इच्छा असते. आणि त्या इच्छेला काय म्हणावं, आशा. आणि म्हणून आशा किती दुःखप्रद आहे. आशेसाठी कोणाकोणाला दीनता आणली संत वाङ्मयामध्ये याचं वर्णन आहे. इच्छा, आशा, पण आपली ती आशा जरी पूर्ण नाही झाली तर आपण काय करतो, दुसऱ्याकडनं अपेक्षा करतो. हे सुद्धा इच्छेचं कोणतं तिसरं रूप आहे. इच्छेचं चौथं रूप जे आहे ते म्हणजे तृष्णा. आता इच्छा आपल्याला सर्व झाली. उदाहरणार्थ एखाद्याकडं मोटरसायकल आहे, तर नंतर त्याला वाटते नाही माझ्याकडे काय पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे. वास्तविक मोटरसायकलने त्याचं काम होणार आहे, पण तरी सुद्धा त्याला अपेक्षेपेक्षा जास्त वाटतो. आणि अपेक्षेपेक्षा जास्त वाटतोय त्याला काय म्हणावं, तृष्णा. थोडक्यात अशी तृष्णा. पण काही जे आहेत अपेक्षेपेक्षाही जास्त वाटतात पण त्या पूर्ण होत नाही. एखाद्याला बंगला बांधायचा आहे, चांगलं घर आहे, पण त्याची इच्छा आहे आता मला बंगलं बांधायचं आहे, आणि मग त्याची तृष्णा आहे, प्रयत्न करतोय पण पूर्ण होत नाही. शेवटी त्याला आता राहवत नाही. मग त्या इच्छा त्याला निर्माण होते. त्या इच्छेला काय म्हणावं, स्पृहा. तो कुणाची काय करतो, मग स्पर्धा करत राहतो. त्या इच्छेला स्पृहा म्हणावा. आणि अशा प्रकारच्या इच्छा ज्या महात्म्याकडे नाही त्याला काय म्हणावं, निस्पृह. आणि एवढ्या सर्व इच्छा कितीही आहे, तो इच्छा पूर्ण करत नाही, तृष्णा नाही, त्याच्याने काही होत नाही. मग आता मला माझी इच्छा पूर्ण करायची आहे. तर इच्छेचं, वासनेचं सर्वात खालचं स्तर असेल तर ती म्हणजे काय आहे, याचना. तो सर्वांच्या समोर मग काय करतो, हात जोडतो की बाबा मला ती गोष्ट द्या. थोडक्यात असं जे स्वरूप, तुम्ही कोणतंही जरी इच्छेचं स्वरूप पाहिलं तर हे सर्व वासनेमध्ये काय होतात, निर्माण होतात. आणि अशी जर वासना असेल तुम्हाला मला संसार चक्र काय हा फिरावाच लागेल. महाराज म्हणतात, जड भरत राजा हरणी गर्भी गेला, घाला तो घातला वासनेने. म्हणजे वासनेनं कधी कुणाची दया वगैरे येत नाही. वास्तविक जितेंद्रिय राजा आहे, सर्व काही त्याग केलेलं आहे, पण वासने त्या हरणावर वासना जडली आणि त्याच वेळेला कोण आला, काळ आला, परिणामी त्याला हरणी गर्भी जावा लागला. थोडक्यात अशा ज्या काही वासना आहेत याच खऱ्या अर्थाने तुम्हाला काय आहेत, बंधाला कारणीभूत आहेत. म्हणून आपल्याला या बंधापासून जर सोडायचं असेल तर या वासनेचा काय केला पाहिजे, नाश केला पाहिजे. आतापर्यंत आपण संसाराचं मूळ पाहिलं, संसाराचं बीज पाहिलं, वासना आहे. पण वासनेचे सुद्धा 4 अंग आहेत. जसं एखादी वस्तू असते, त्या वस्तूमध्ये काही गुणधर्म असतात. ते गुणधर्म जर एकदा समजले आपल्याला, ती वस्तू सुद्धा आपल्याला काय होते, समजली जाते. तसं आहे वासना आहे. या वासनेमध्ये सुद्धा काही अंश आहेत. ते अंश कोणते आहेत, तर वासना म्हटली की तिच्यामध्ये प्रारब्धाचा अंश आहे, तिच्यामध्ये पापाचा अंश आहे, त्यामध्ये संस्काराचा अंश आहे, आणि त्यामध्ये वर्तमानकालीन असावधानता याचा अंश आहे. विठाला वासनेमध्ये 4 प्रकारचे अंश आहेत. पापाचा अंश आहे, प्रारब्धाचा अंश आहे, संस्काराचा अंश आहे, आणि वर्तमानकालीन असावधानतेचा अंश आहे. आता पापाचा अंश घालवायचा असेल तर त्याकरता काय केलं पाहिजे, हरिनाम घेतलं पाहिजे. नामस्मरणाने काय आहे, पापाचा अंश जातो. हरिपाठामध्ये सुद्धा प्रमाण आहे, तृण अग्नी मेले समरस झाले तैसे नामे केले जपता हरीचे. हा हरिपाठामधला प्रमाण. दुसरा प्रारब्धाचा अंश आहे, तो कशाने जातो, हरिकृपेने प्रारब्धाचा अंश जातो. तिसरा अंश आहे
संस्काराचा अंश आहे. म्हणजे तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये संस्कार झालेले नसतात. ते संस्कार कधी होतील? जर तुम्ही सत्संग कराल तर त्यावेळेला हा संस्काराचा अंश जाईल. आणि चौथा अंश जो आहे तो वर्तमानकालीन असावधानता. हा जो अंश घालवायचा असेल तर हा विवेकाने अंश जाईल. या अभंगाचं संपूर्ण जर चिंतन केलं तर हे 4 अंश कसं घालवायचं नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात. पहिल्या चरणाचा विचार केला तर पहिल्या चरणामध्ये पापाचा अंश तुम्हाला कसा घालवायचा आहे? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी, हा पापाचा अंश झाला. प्रारब्धाचा अंश कसा जाईल तुमचा? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा, हा झाला प्रारब्धाचा अंश. अंतःकरणामध्ये आपल्या संस्कार झाले पाहिजेत की परमात्मा हाच आपला कारण आहे. कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी. याकरता सत्संगामध्ये गेलो तर नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकल जीवांचा करी तो संभाळ, तुझ मोकळीक ऐसे नाही. हा संस्कार सत्संगामध्ये जाईल. म्हणजे संस्काराचा अंश दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात सांगतात. आणि वर्तमानकालीन असावधानता, त्यात सावधानता कशी प्राप्त करावी, तसा विवेक कसा प्राप्त करावा, तर जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे, कौतुक पाहे संचितांचे. म्हणजे पहिल्या चरणामध्ये पापाचा अंश कसा घालवायचा, दुसऱ्या तिसऱ्या चरणामध्ये संस्काराचा अंश कसा घालवायचा, चौथ्या चरणामध्ये वर्तमानकालीन असावधानता कशी घालवायची, आणि 5व्या चरणामध्ये प्रारब्धाचा अंश कसा घालवायचा, याचं सुंदर चिंतन मारणारा सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठल. हे 4 अंश जे आहेत हे जर घालवायचे असेल तर त्याच्याकरता मनुष्य देह हाच त्या योग्यतेचा आहे. जसं रेल्वे स्टेशन असतो पण त्याला पटरी जी आहे चेंज करायची असेल तर त्याच्याकरता कोणताही स्टेशन चालत नाही, तर त्याकरता कल्याण स्टेशनच पाहिजे. कारण तो कसा आहे किंवा इतर स्टेशन जंक्शन स्टेशन आहे, त्याच्यापासून तुमची काय आहे पटरी तुम्ही बदलू शकता. तसं आहे हे 4 अंश आहेत वासनेचे, हे कोणत्याच जन्मात घालवता येत नाही. फक्त मनुष्य देह जो आहे हा एक जंक्शन स्टेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला घालवता येईल. बरं, इतर योनीचे ठाई विचार तर जाऊ द्याच, त्यांना मनुष्य देहाची श्रेष्ठता सुद्धा कळत नाही. कारण मनुष्य देह किती श्रेष्ठ आहे याचं जर चिंतन केलं तर या देहामध्ये आल्यावरच तुम्हाला कळेल. इतर योनीमध्ये गेलो तर त्या योनीला तो जीव काय आहे श्रेष्ठ मानतो. उदाहरण द्यायचं झालं तर एक महात्मे असतात, त्यांच्या ठिकाणी गुरुकुळ असतो. महात्मे साधना करत असतात, वृद्धावस्थेमध्ये जातात आणि त्यांना समजतोय की आता माझं काय आहे मरण जे आहे जवळ आलेलं आहे. आणि म्हणून सर्व शिष्यमंडळींना आपल्या बोलवतात आणि सांगतात की अमुक अमुक दिवशी मी मरणार आहे, पण सांगतोय त्याच्यानंतर पुढचा जन्म जो आहे हा मला डुकराच्या ठिकाणी होणार आहे. असं म्हटल्यावर त्या शिष्यांना फार दुःख झालं. पण महाराज म्हणतात तुम्ही काही चिंता करू नका, मला पुढचा जन्म डुक्कर मिळणार आहे, पण मी कुठं जन्म घेणार आहे सांगतो. बाजूलाच माझा जन्म होणार आहे, त्यावेळेला अनेक पिल्ली जन्माला येतील, पण मला कसं ओळखाल तर विशिष्ट प्रकारची खून माझ्या डोक्यावर काय आहे असणार आहे, काहीतरी चिन्ह असणार आहे. आणि तो चिन्ह असेल तर समजायचा तुमचे प्रत्यक्ष कोण आहेत, गुरुदेव या ठिकाणी जन्माला आले आहेत. फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की त्या योनीमध्ये मी जन्माला गेलो तर मला मोकळं करायचं. काय करायचं, तेव्हा मला त्याच ठिकाणी काय मारून टाकायचा, की जेणेकरून मी पुन्हा दुसऱ्या योनीमध्ये म्हणजे मनुष्य देहामध्ये काय जन्म घ्यायला येईल. त्यावेळेला शिष्यमंडळींना जरा समाधान वाटलं. दिवस योगायोग तो दिवस आला, महाराजांनी देह सोडला आणि लगेच तिकडे पिली झाली. आणि ती पिली पाहायला गेली की विशिष्ट प्रकारचा एक पिल्ला डुकराचा, त्याला
कपाळाला एक चिन्ह होता आणि या शिष्यमंडळी ओळखलं की हे आपले कोण आहेत, गुरुदेव आहेत. आणि मग त्यांनी विचार केला की गुरुदेवांची आज्ञा आहे, त्यांना या योनीमधून आपण काय आहे सोडवणूक केली पाहिजे. म्हणून काय घेतला, त्याला उचललं त्या पिढ्याला आणि त्याचा नरडा जो आहे काय दाबायला घेतला. तोच मनुष्य येऊन आवाजातून त्या योनीचा आवाज आला की अरे बाबांनो, मला मारू नका, मला या ठिकाणी राहू द्या. ती मंडळी चिंतन करायला लागली की महाराज तर आम्हाला सांगायचं की मनुष्य देहासारखं सुख नाही, आज करती ब्रह्मादिक देखुनी वालवंटीचे सुख किंवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, पण मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. पण आता या ठिकाणी तर महाराज म्हणतात की याच योनीमध्ये राहू दे. त्यावेळेला त्या महाराजांनी समाधान सांगितलं की अरे मी या योनीमध्ये आलोले ना, या योनीमध्ये मला एवढा आनंद आहे की तो आनंद मनुष्य देहामध्ये सुद्धा नाही. सांगायचं तात्पर्य काय की मनुष्य देहामध्ये ज्ञान तर सर्वश्रेष्ठ आहेच आहे, पण ज्ञान सर्वश्रेष्ठ असून सुद्धा ती श्रेष्ठता फक्त मनुष्य देहावर आल्यावरच कळते, इतर योनीमध्ये गेल्यावर कळत नाही. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही मनुष्य देहाला आलेले आहात ना, तर काय करा, परमात्माचं एक साधन करा. तो साधन कसं घ्या, अभंगाच्या पहिल्या चरणात. आवडीने भावे हरी नाम घेते, 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 आवडीने भावे 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 भावे, आवडीने भावे हरी नाम घेते, 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 आवडीने भावे हरी नाम घेते. सर्व हरे मुक्ती गाता हर पद जिंदा, हरि मुक्ती गाता जिंदा, हरि मुक्ती गाता हर पद जिंदा, हरि मुक्ती गाता हर पद जिंदा, ओ हरि मुक्ती गाता हरि पद जिंदा, हरि मुक्ती गाता हर पद जिंदा, हरि मुक्ती गाता हर पद जिंदा, हरि मुक्ती गाता हर पद जिंदा. नाथ महाराज या अभंगामध्ये तुम्हाला हरिनामाचं साधन स्वीकारायला सांगतात. आपण जे साधन स्वीकारतो त्या साधनामध्ये आपल्या जीवनामध्ये कधी प्रसन्नता येत नाही. साधनामध्ये प्रसन्नता कधी येईल तर त्या साधनामध्ये 3 गोष्टी पाहिजेत. पहिली गोष्ट
त्या साधनेमध्ये स्थिरता पाहिजे, त्या साधनेमध्ये वीरता पाहिजे आणि त्या साधनेमध्ये पवित्रता पाहिजे. स्थिरता असेल, वीरता असेल आणि पवित्रता असेल, त्याचं परिणाम आपल्या जीवनामध्ये काय येते? प्रसन्नता येते. रामायणाचं उदाहरण सांगायचं झालं तर प्रभू रामचंद्र ज्या वेळेला पंचवटीमध्ये जातात, त्यावेळेला पंचवटीमध्ये गेल्यावर त्यांना त्या ठिकाणी काय वाटली? प्रसन्नता वाटली. प्रसन्नता का वाटली? त्याचं चिंतन असं मांडलंय की त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना त्यांच्या साधनेमध्ये स्थिरता दिसली, वीरता दिसली आणि पवित्रता दिसली. स्थिरता म्हणजे काय? तर पंचवटीमध्ये गेल्यावर त्या ठिकाणी मोठमोठे पर्वत होते, मोठमोठे दगड होते. ते कशाचे प्रतीक आहेत? स्थिरतेचे प्रतीक आहेत. वीरता दिसली, मोठमोठे झाडं होती. एक झाड म्हणतो मी आकाशाला स्पर्श करेन, दुसरा झाड म्हणतो मी आकाशाला स्पर्श करेन. म्हणजे त्यांच्यामध्ये ती काय होती? वीरता होती. आणि तिसरी पवित्रता त्यांना दिसली. काय पवित्रता? तर जलाशय त्या ठिकाणी दिसलं. जणू काही त्या ठिकाणी आपण उभा राहिलो तर आपला प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडेल, एवढी पवित्रता त्या ठिकाणी दिसली. सांगायचं तात्पर्य, प्रभू रामचंद्रांना प्रसन्नता कधी वाटली? तर त्यांना आपल्या साधण्यामध्ये 3 गोष्टी दिसल्या. एक स्थिरता दिसली, एक वीरता दिसली आणि एक पवित्रता दिसली. परिणाम त्यांना काय वाटली? प्रसन्नता वाटली. आपल्याही जीवनामध्ये आपल्याला प्रसन्नता जर वाटायची असेल तर आपल्या साधनेमध्ये काय पाहिजेत? स्थिरता पाहिजे, वीरता पाहिजे आणि तिसरी गोष्ट पवित्रता पाहिजे. आतापर्यंत आपण जे काही साधन स्वीकारलंय त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची स्थिरता नाही, कोणत्याच प्रकारची वीरता नाही आणि कोणत्याच प्रकारची पवित्रता नाही. स्थिरता आहे का? एखादा म्हणेल की अरे बाबांनो, मी या अमुक अमुक गावामध्ये जन्माला आलो आणि मी एवढी सगळी सोयरे मंडळी जमा केली. महाराज म्हणतात तू एवढी सगळी सोयरे जमा केलेली असेल तरी सुद्धा ते शुल्लक आहे. तोची ये शुल्लक आहे. सखी सोहदरे नाही विश्वंभरे ओळखी तो नाही विश्वंभरे ओळखी, नाही विश्वंभरे ओळखी तो. तोची हे शुल्लके सखी सोहदरे, तोची हे शुल्लके सखी सोहदरे, नाही विश्वंभरे ओळखी तो. विश्वंभरे ओळखी, नाही विश्वंभरे ओळखी. म्हणजेच काय की तुम्ही आम्ही मनुष्य देहाला आलो, पण परमात्मा किंवा परमात्माचं नाम जर घेतलं नाही तर किती जरी धनसंपत्ती जमा केली, किती जरी सगळे सोयरे जमा केले, महाराज म्हणतात फार मोठा पराक्रम नाही केला. तोची ये शुल्लक आहे. सखी सोहदरे, सखी म्हणजे मित्र, सोहदर म्हणजे एकाच आईच्या उदरामधनं जे जन्माला आले, पण तू परमात्माला विश्वंभराला जर ओळखलं नाही तर तू जे काही केलंस ते काय आहे? अतिशय शुल्लक असं केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्थिरता नाही. बरं, त्याच्यामध्ये वीरता सुद्धा नाही. पंचविषय आपण प्राप्त केले, फार मोठा पराक्रम केला का? किती जरी सुख केलं तर एक विशिष्ट कालावधीमध्ये आपण काय ते भोग घेऊ शकतोय. त्याच्यापासून आपल्याला काही वीरता आपण प्राप्त केली नाही. आज सुख अमुक व्यक्तीला आहे तर उद्या सुख आहे दुसऱ्या व्यक्तीला असणार आहे. हा कालचक्र काय आहे? फिरणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची वीरता नाही आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची पवित्रता नाही. कारण पैसा जो आहे, महाभारतात असं श्लोक मला आठवत नाही, असं सांगितलं की पैसा जो आहे साध्या मार्गाने सहसा मिळत नाही. दुसऱ्याचा कुणाचा तरी मन दुखवावाच लागतो तरच तुम्हाला व्यवहारामध्ये पैसा हा काय आहे जवळजवळ त्याचप्रमाणे पैसा आपल्याला काय होतो? प्राप्त होतो. म्हणजे विषय सुख आपण किती जरी प्राप्त केलं तर आपली पवित्रता जी आहे ही आपण काय करतोय? दिवसेंदिवस घालवीत असतो. म्हणजे संसारामध्ये कोणत्याच प्रकारची स्थिरता नाही, संसारामध्ये वीरता नाही आणि संसारामध्ये पवित्रता नाही. फक्त परमात्माचं नाम जे आहे त्याच्यामध्ये स्थिरता आहे, त्याच्यामध्ये वीरता आहे आणि त्याच्यामध्ये
पवित्रता आहे, स्थिरता आहे. परमात्म्याचं जो नाम घेतो त्याच्या ठिकाणी काय स्थिरता आहे? ज्ञानोबा म्हणतात अमृत भवती. ज्ञानोबरायांची संजीवन समाधी, जगद्गुरु तुकोबरायांचं सदैव वैकुंठाला गमन आणि नाथ महाराजांची जळ समाधी हे जीवनामध्ये कशाचं आहे? नाम साधनेमुळे अमृतमय झालं, म्हणजे ते स्थिरतेचं प्रतीक आहे. विठ्ठला वासना जी आहे ती घालवली जाईल फक्त ती परमात्माच्या नामाद्वारे. आणि एकदा जर वासना गेली तरच साधक काय खऱ्या अर्थाने काय होऊ शकतो? अमृत होऊ शकतो. देवादिदेव अमृत पितात, ते अमर झाले आपण असं म्हणतो, पण ते अमर होत नाही, त्यांच्या सुद्धा वासना या शिल्लक राहतात. पण आपण जर परमात्माचं नामचिंतन केलं तर आपल्या वासना काय होतात? हळूहळू शीतल होतात. म्हणजे आपलं जीवन आहे नाम साधनेमुळे काय होतो? स्थिर होतो. नाम साधनेमुळे वीरता सुद्धा प्राप्त होते. अनेक प्रकारची वीरता आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे ना, ऐसेनी माझेनीत नाम घोषे, नाही करीत विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. किंवा तरी कीर्तनाचे नि नट नाचे, या संपूर्ण जर ओव्या पाहिल्या तर हे नाम साधनेचं काय आहे? वीरतेचं प्रतीक आहे. आणि नाम साधना जी आहे ती पवित्र आहे. याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर पवित्रता म्हणजे काय आहे नाम साधनेमध्ये? तर एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय हरिरूप. जगामध्ये सर्वात पवित्रातून पवित्र कोण आहे? परमात्मा आहे. आणि जर नाम साधना घेतला आवडीने भावेने तो काय होतो? पवित्र होतो. थोडक्यात नाम साधनेमध्ये स्थिरता आहे, नाम साधण्यामध्ये वीरता आहे आणि नाम साधण्यामध्ये काय आहे? पवित्रता आहे. म्हणून नाथ महाराज तुम्हाला विनंती करतात की करा रे बापांनो साधन हरीचे, धनी करणे करुण का, धनी करणे करुण का, धनी धडधडीते करुण का, धनी करणे करा रे बापानो साधन हरीचे, धनी करणे करुण का, धनी करणे एका महात्म्याने सांगितलंय की नामाने अनेक प्रकारचा लाभ होतो. त्याची क्रमवारी अशी सांगितली आहे की तुम्ही नाम घ्या, तुम्हाला लाभ होणारच आहे. दुसरा लाभ असा सांगितला की तुम्ही नाम घ्या पण तो एकांतात घ्या, त्याचा लाभ कसा आहे? दुप्पट आहे. त्याने असं सांगितलंय तुम्ही नाम घ्या, एकांतात घ्या, मौन अवस्थेमध्ये घ्या, त्याचा लाभ पाचपट आहे. तुम्ही नाम घ्या, गुप्त घ्या, एकांतात घ्या, मौन अवस्थेत घ्या, त्याचा लाभ 10 पट आहे. तुम्ही नाम गुप्त घ्या, एकांतात घ्या, मौन अवस्थेत घ्या, आदरात घ्या, याचा लाभ 100 पटीने सांगितलाय. तुम्ही नाम गुप्त घ्या, एकांतात घ्या, मौन अवस्थेत घ्या, आदरपूर्वक घ्या, पण ध्येय रूपाने घ्या, याचा लाभ 1000 पटीने सांगितलाय. तुम्ही नाम गुप्त घ्या, एकांतात घ्या, मौन अवस्थेत घ्या, आदरात घ्या, ध्यानात घ्या आणि निष्काम भावनेने घ्या, याचा लाभ सांगितलेले 10 पटीने लाभ सांगितलेले. तुम्ही नाम गुप्त, एकांत, आदरपूर्वक, मौन अवस्थेत, ध्यानपूर्वक, निष्काम भावनेने आणि सतत अखंड तेल धारावत या न्यायाने जर तुम्ही नाम घेतला तर त्याचा लाभ जो आहे तो अनंत पटीने सांगितला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. या
अभंगाचं जर चिंतन केलं तर हे सर्व लाभ आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्यासी सर्व आहे याच्यामध्ये बसतात. आवडीने आणि भावाने घेतले तर परमात्मा तुझी चिंता करतो, म्हणजे परमात्माने चिंता करावा तर हा सर्वात मोठा म्हणजे अनंत पटीने लाभ आला. विठाला विठाला. यामध्ये आवडीने नाम घे आणि भावनेने नाम घे असं दोन क्रम करता येतील. आवडीने नाम घे म्हणजे काय कर, नाम साधनेची सुरुवात कर. आणि भावनेने नाम घे म्हणजे नाम साधनेचं काय कर, शेवट कर. आणि असा जर शेवट केला तर तुझी चिंता त्याशी सर्व आहे आणि एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. ही साधनेचं शेवट झाला. विठाला आवडीने नाम घे ही परमार्थाची काय झाली, सुरुवात झाली. आणि भावनेने नाम घेणं हे काय झालं, परमार्थाचा शेवट झाला. आपण आवडीने नाम घेतो पण भावनेने आपण नाम घेतोच असं म्हणता येत नाही. शंका निर्माण होईल की काय हो, आम्ही या ठिकाणी आलोय भावनेने नाम घेत नाही का? भावनेने घेता, पण संतांना जो भाव अभिप्रेत आहे त्या भावनेने आपला नाम साधना होत नाही. ज्यांची होत असेल ते भाग्यवान आहेत, पण माझी त्या भावनेने होत नाही. विठाला आता याकरता भाव म्हणजे नेमके काय याचं आपण चिंतन करू. भक्तिशास्त्रकारांनी भावाची व्याख्या अशी सांगितलेली आहे की सात्विक अंतःकरणामध्ये विशेष असा सात्विक गुण प्रगट होतो आणि तो गुण प्रगट होणं अंतःकरण द्रवीभूत होतो आणि अशी जी अवस्था त्याला काय म्हणावं, भाव. विठाला सामान्य साधक ज्या वेळेला परमात्माचं नामचिंतन करतोय त्याच्या अंतःकरणामध्ये सात्विक भाव विशेष करून निर्माण होत नाही. थोडाफार होतो पण जास्त भाव कोणता असतो, राजस आणि तामस भाव असतो. पण अंतःकरणामध्ये फक्त या दोन भावांना स्थानच नाही, फक्त सात्विक अंतःकरण विशेष असा जो भाव त्याला काय म्हणावा, भाव म्हणावा. आता या भावाचे सुद्धा तीन प्रकार आहेत. एक पूर्वराग, दुसरा मिलन आणि तिसरा विरह. या तिन्हींचं जर चिंतन केलं तर तिन्ही एकापेक्षा काय आहेत, श्रेष्ठ आहेत. पूर्वराग कधी निर्माण होतो, ज्या वेळेला आपण एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, कीर्तनाला गेलो, प्रवचनाला गेलो, सप्ताहाला गेलो, त्या ठिकाणी परमात्माची गुणकीर्ती आपण ऐकतोय आणि मग त्यावेळेला परमात्म्याविषयी आपल्याला काय होतो, भाव निर्माण होतो. हा कुणाला निर्माण झाला तर रुक्मिणी मातेला ज्या वेळेला त्या सुषेण ब्राह्मणाने श्रीकृष्ण परमात्माची कीर्ती सांगितली त्यावेळेला रुक्मिणीला तो भाव निर्माण झाला. असं म्हणतात, कृष्ण स्वरूपाची प्राप्ती भीमकी सादर श्रवणार्थी अविर्भावली हृदय अविर्भावल मूर्ती बाह्य स्थिती मावळली. शरीर झाले रोमांचित, नेत्री बाष्पपय दाटत, अंग झाले रोमांचित, पडे धरणीवर बेशुद्ध पडायला लागली. एक म्हणती धरा रे धरा, एक पल्लव घालती वारा, एक म्हणती सुंदरा कृष्ण कीर्तीने झडपली. म्हणजे अशी ती रुक्मिणी मातेची अवस्था झाली. ज्या वेळेला सुषेण ब्राह्मणाने श्रीकृष्णाचं वर्णन केलं त्यावेळेला तिला जी अवस्था निर्माण झाली, जो भाव निर्माण झाला त्याला काय म्हणावा, पूर्वराग. दुसरा जो राग आहे, दुसरा जो भाव आहे त्याला काय म्हणतात, मिलन. म्हणजे आपण परमात्माची कीर्ती ऐकली आणि आता तर परमात्मा आपल्याला पाहिला, आपण परमात्मा पाहिला की त्यावेळेला तुझा आनंद होतो, त्याचं जो वर्णन आहे ते मिलनामध्ये बसलं जातो. आपण काकड्यामध्ये भूपालीमध्ये म्हणतो, ज्ञानोबा मिलनाचा आनंद सांगतात. योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजनी, पाहता पाहता म्हणा, आणि दुसऱ्या चरणात त्याचा आनंद सांगतात मिलनाचा.
देखिला देखिला माये देवांचा देव विठ्ठला संदेह निमाले. म्हणजे असा जो देव मी पाहिला तो आनंद व्यक्त करतात, हा झाला मिलन. आणि तिसरा जो भाव आहे तो विरह. म्हणजे काय, आतापर्यंत परमात्माची संगती होती पण परमात्मा आता अदृश्य झाले, मग त्यावेळेला जो अंतःकरण होतो त्या भावाला काय म्हणतात, विरह. गोपिकांना ज्या वेळेला परमात्मा प्राप्त झाला पण त्यांना अभिमान झाला, परमात्मा अदृश्य झाले आणि मग ती जी अवस्था झाली त्याला काय म्हणावं, विरह. सीतेमातेला सुद्धा हा विरह अशोकवनामध्ये झाला. तिची काय परिस्थिती आहे, तो विरह ज्या वेळेला निर्माण होतो त्यावेळेला साधकाची काय अवस्था होते. म्हणतात की तिने अन्न टाकून दिलं, त्याजीला अन्न जीवन, त्याजीला फलभोजन. अशाप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा तिने त्याग केला, वस्त्रालंकाराचा त्याग केला. रक्त शोषिले जेथीचे तेथ, रक्त शोषिले समस्त, मांस आटिली जेथीच्या तेथ, चर्म झाले हस्तिगत, रघुनंदन वियोगे. परमात्माच्या वियोगामध्ये अशी अवस्था होणं म्हणजेच काय आहे, विरह भाव. हे तिन्ही प्रकारचे भाव निर्माण होणं म्हणजेच काय आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी, मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे. विठाला विठाला वास्तविक पाहिला जावा, आपण चिंता करण्याकरता जन्माला आलेले नाही. आपण जन्माला कशा करता आलेले आहोत, तर परमात्माचं चिंतन करण्याकरता. वास्तविक पाहिलं जावा, चिंतन आणि चिंता यामध्ये फक्त सामग्री तीच आहे, फक्त विषयामध्ये फक्त बदल आहे. अंतःकरणाद्वारे काय केली जाते, चिंता केली जाते, आणि अंतःकरणाद्वारे काय केला जातो, चिंतन केला जातो. फरक एवढाच, अंतःकरणामध्ये ज्या वेळेला विषय देह असेल त्यावेळेला काय होते, चिंता होते. आणि अंतःकरणामध्ये ज्या वेळेला विषय देव असेल त्या वेळेला काय होतो, चिंतन होतो. ज्ञानोबरायांचं चिंतन सांगतात, अवघियाची उपचारा जप ध्यान निर्धारा, नाही आन संसारा देवा वाचून. हे ज्ञानोबरायांचं चिंतन आहे. आणि तुमची आमची म्हणजे सामान्य जीवाची चिंता कशी आहे, अवघियाची उपचारा जप ध्यान निर्धारा, नाही आन संसारा देहा वाचून, ही आपली काय चिंता आहे. विठाला विठाला महाराज म्हणतात, अशाप्रमाणे तुम्हाला अंतःकरण दिलेलं आहे, हा फक्त परमात्म्याचं चिंतन करण्याकरता दिलेलं आहे. म्हणून अंतःकरणाद्वारे आवडीने भावेने तू हरिनाम घे. तुझं चिंता आहे ना, ती कोण करेल, परमात्मा तुझी काय करेल, चिंता करेल. पण त्याच्यावर अट आहे, आवडीने घे आणि भावनेने घे. आणि असं जर तू नाम घेतलंस तर परमात्मा खऱ्या अर्थाने मागे पुढे उभा राहे संभाली, आलिया आघाद अशा प्रमाणे करतो. पण एखादा नवीन नामधारक असेल किंवा तुम्ही आम्ही नवीनच समजा, सामान्य माणसं आपण साधना करतोय, अनेक प्रकारची अनुकूलता कधी येत नाही, प्रतिकूलता येते. आणि प्रतिकूलता आली की खेद येतो आणि मग वाटते की काय एवढे वर्ष मी केली साधना खरोखर व्यर्थ गेला. महाराज म्हणतात, त्या नामधारकाला विनंती करतात की तू कोणत्याच प्रकारचा नको खेद करू,
जानत से हो पती लक्ष्मीचा जानत से पती लक्ष्मीचा जानत से लक्ष्मीचा जानत से पती लक्ष्मीचा जानत से ओ पती लक्ष्मीचा जानत से पती लक्ष्मीचा जानत से ओ हरी मुखे दाता हर बले महाराज म्हणतात की नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. यामध्ये परमात्माला लक्ष्मीचा पती हे जे म्हणतात नाथ महाराज विचारपूर्वक किती विचार आहे. कारण प्रत्येक सामान्य जीव जो आहे तो कुणाच्या मागे आहे? लक्ष्मीच्या मागे आहे. म्हणून सर्वांना या नाम साधनेमध्ये ओढता यावं म्हणून जाणीवपूर्वकच पती लक्ष्मीचा आहे संबोधन करतात. कारण प्रत्येक जीव जो आहे हा लक्ष्मीच्याच मागे आहे. पण लक्ष्मी कुठे स्थिरावले तर त्या परमात्म्याच्या ठिकाणी. म्हणून ज्या ठिकाणी ज्याच्याकरता तुम्ही रात्रंदिवस मेहनत करता ती लक्ष्मी प्रत्यक्ष कुणाजवळ आहे? त्या परमात्माजवळच आहे. ना तरी अथिलेपणे सरसी कवनी आहे लक्ष्मी ऐसी स्त्रियेसारखे दाशी घरी जी येते तिया खेळता घरकुळी तया नामे अमरपुरे ठेविली तरी का न होती बाहुली इंद्रादिक तियाची तिया नावडोनी जेव्हा मोडती तेव्हा महेंद्राचे रंक होती तिया झाडाकडे पाहती ते कल्पवृक्ष ऐसे जियेचे जवलिका घरचे पायिका ते लक्ष्मी मुख्य नायका न गमेची येत मग सर्वस्व करुणी सेवा अभिमान सांडूनी तेव्हा ते पात्र झाली दैवा परमात्मा करता का झाली प्राप्त झाली. सांगायचं तात्पर्य काय की लक्ष्मीचं एवढं श्रेष्ठ आहे पण लक्ष्मी कुणाच्या ठिकाणी स्थिर आहे? परमात्माच्या. लक्ष्मीचा उल्लेख करणं म्हणजे परमात्माच्या 6 गुणाचं सुद्धा या ठिकाणी काय आहे? ऐका यशस्वी औंदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वस्तीचे आहेत. कारण हे 6 गुण फक्त परमात्माच्या ठिकाणी आहेत बाकी कुणाच्या ठिकाणी नाही आहेत. म्हणून कोणत्याच गोष्टीचा खेद करू नको. तुझा सुद्धा तो सांभाळ करेल. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सकळ जीवाचा करीतो सांभाळ सकळ जीवाचा करीतो सांभाळ सकळ जीवाचा करीतो सांभाळ सकळ जीवाचा करीतो सांभाळ सकळ जीवा सकल जीवाला करीतो सांभाळ सकल जीवाला करीतो सांभाळ तुझा मोकालिका आईचे नाही तुझा
महाराज म्हणतात सकळ जीवांचा करी तो सांभाळ. सर्व जीवांचा, सकळ जीव म्हणजे तुम्ही आम्ही इथे बसलेलो आहेत एवढेच नाही तर संपूर्ण जीव लोकाचा. ममेवांशो जीवलोके जीवभूतो सनातना. म्हणजे सर्व जीव लोकांचा सांभाळ कोण करतो? परमात्मा करतो. बरं सांभाळ करतो तर करतो, त्याचा अभिमान सुद्धा परमात्मा घेत नाही. परमात्मा म्हणतो सर्व कोण आहेत? हे माझेच अंश आहेत. ममेवांशो जीवलोके. व्यवहारामध्ये आपण एखादा गोष्ट केली तर आपण काय म्हणतो? मी केली. पण परमात्मा कधीच त्या गोष्टीचा काय आहे? अभिमान घेत नाही. तुमची आमची परिस्थिती कशी असते? एक दृष्टांत सांगितला जातो की एका गावामध्ये महिला बचत गट असतो. आता महिला बचत गट म्हटला म्हणजे त्यांचं काय आहे? खात्यामध्ये पैसा वगैरे जमा झालेला असतो. त्या महिलांनी विचार केला की आता आपल्या खात्यामध्ये पैसा जमा झालेला आहे, मग आता आपण काय केलं पाहिजे? कुठेतरी तीर्थक्षेत्र म्हणा, सहल म्हणा, पिकनिक म्हणा, जी महिलांना आवडेल त्या ठिकाणी आपण काय आहे? गेलो पाहिजे. आणि म्हणून ठरलं, दिवस ठरला, बस ठरवली, सर्व बसमध्ये बसले, सर्व महिला बसमध्ये बसल्या. पण नंतर एका महिलेने विचार केला की सहलीला जायचंय, तीर्थक्षेत्राला जायचंय, तर आपले सर्व महिलांना जायचंय, पण हा बस चालवणारा जो ड्रायव्हर आहे त्याचं काय काम आहे? वास्तविक पाहायला जावा, यांना सहलीला कोण नेणार आहे? तो बसवाला ड्रायव्हरच नेणार आहे. पण या महिलांना काय वाटतोय की आम्हीच चाललोय. तसंच तुमची आमची परिस्थिती आहे. वास्तविक सकल जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकलिक ऐसे नाही. म्हणजे सर्वांना सांभाळणारा कोण आहे? हा परमात्माच आहे. पण आपली परिस्थिती त्या स्त्रीप्रमाणे झालेली आहे. म्हणून महाराज म्हणतात तुझ्या जीवनामध्ये तू नाम साधना करत असशील तर अनेक प्रकारचे संकट येते किंवा व्यवहारामध्ये तुला लौकिक सुख मिळत नसेल प्रयत्न करून सुद्धा, तर समजून घे की तुला काहीतरी ईश्वर अलौकिक सुख देणार आहे. त्या लौकिक सुखामध्ये ईश्वर तुला रममान करणार नाही, म्हणून अलौकिक सुख देणार आहे. म्हणून जशी स्थिती आहे तैसा परीर आहे. जैसी स्थिति 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 आहे तैसा परीर आहे. कवत तुका है संस्कृतात हरे मुखे गाता हर पले दिलता हर मुखी गाता हर पले दिलता. कवत कबाए संचितात कवत कबाए संचितात हरि मुखे गाता हर पले दिलता हरि मुखे गाता हर पले दिलता. ज्या स्थितीमध्ये असेल प्रारब्धाचा हेवा जोडी देवाची ती सेवा. या न्यायाप्रमाणे राहा, आवडीने नाम घे, चिंता वाहील, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पतिलक्ष्मीचा जाणत असे चिंता परमात्मा वाहील. सकल जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकलिक ऐसे नाही. चिंता परमात्मा वाहील. जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे. कौतुक पाय संचितांची. अभंगाचं आपण चिंतन केलं. वासनेचे 4 अंश, एक पापाचा अंश नामाने जातो, संस्काराचा अंश आहे. सत्संगामध्ये गेलो तर परमात्माची शक्ती कळते. 2 चरण, दुसऱ्या चरणात आणि तिसऱ्या चरणात विवेक येतो. जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे. कौतुक पाय संचितांची. हा विवेक येतो. वर्तमानकालीन
असावधानता आहे त्या ठिकाणी मग सावध होतो माणूस आणि मग पुन्हा काय करतो, नामसाधना करतो. आणि अशी केली की मग प्रारब्धाचा जो अंश आहे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, ही सुद्धा अवस्था होते. तुमच्या आमच्या सुद्धा जीवनामध्ये या वासनेचे हे 4 अंश जावो याकरता सर्वांनी मिळून एकदा परमात्म्याच्या ठिकाणी काय करू, प्रार्थना करू. सर्वांनी परमात्म्याचं भजन करायचं. विठोबा रखुमाई, 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 विठोबा कुंडली कवचारी पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम प्रारब्धाचा अंश जो आहे हा कसा जातो, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. परमात्माच्या कृपेने वासनेचा जो प्रारब्धाचा अंश आहे तो जातो. अनेक उदाहरण आहेत. चाल बोलता का नंतर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरिमुखे गाता हरपले चिंता, हरिमुखे गाता हरपले चिंता, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरिमुखे गाता हरपले चिंता,
हरिमुखे गाता हर पद निंदा या नाही मागता जन्म गेला जन्म घेई माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हॅलो अशाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये या प्रारब्धाचा अंश, पापाचा अंश, वर्तमानकाळी असावधानता आणि संस्काराचा अंश हे वासनेचे 4 अंश आहेत. हे कसे जातात नाथ महाराज या अभंगामध्ये आपल्याला सांगतात. तुम्हा आम्हाला सुद्धा खऱ्या अर्थाने वासना घालवायची असेल तर याप्रमाणे आवडीने भावे हरिनाम घेसी पूर्ण अभंगाचं चिंतन याप्रमाणे आपलं जीवन केलं पाहिजे. आणि निश्चितच परमात्मासुद्धा तुमच्या आमच्या जीवनातला जो वासनेचे अंश आहेत, परमार्थाचा शेवट एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपेत त्याचा नाश झाला. म्हणजे अनेक पुराणाची उदाहरणं आहेत. आता या ठिकाणी आपली वेळ संपलेली आहे. या ठिकाणी काही चुकीचा शब्द बोललो असेल ते माझ्या बुद्धीचा दोष, आणि जे चांगलं असतील ते संत महात्म्यांचे आहेत. या ठिकाणी पाताळेश्वर भजनी मंडळ यांचे सर्वांनी, आमचे रमेश महाराज दराडे आहेत, त्यांनी मला ही सेवा दिली. त्यांचासुद्धा आभारी, तुमच्या सर्वांचा मी आभार मानतो, सर्वांना धन्यता देतो आणि या ठिकाणी सेवा मी संपवितो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुडे वाकुडे उतरा जमा महाराज तुम्ही नाही चार्या कार में आपला जमा महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर कपाया पैकी करा क्षमा महाराज तुम्ही ज्ञानदेव
तुकाराम पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पाताळेश्वर भगवान की जय। सोनाबाई नानाजी दाराडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपल्याला ज्यांनी कीर्तनरूपी सेवा दिलेली ते हरिभक्तपरायण रुपेश महाराज खडवली कल्याण यांनी नाथ महाराजांच्या आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे अगदी उत्कृष्ट प्रकारे अभंगाचं निरूपण केलेले। मी समस्त पाताळेश्वर भजनी मंडळाच्या वतीने दाराडे परिवाराच्या वतीने महाराजांचे आभार मानतो, ऋण व्यक्त करतो आणि त्यांच्याबरोबर आलेले सात संगतीसाठी स्वर गंधर्व त्यांच्या नावातच कविराज महाराज यांनी सुद्धा उत्कृष्ट प्रकारे साथ दिलेली त्यांचे आभार मानतो। तसेच मनेश महाराज वासीत म्हटलं की खरोखरच माहेरघरच आहे परमार्थाचं। आम्ही दिंड्या बघतो आळंदीला इकडे तिकडे जाताना भरपूर त्या लोकांना आनंद घ्यायची सवय असते। असो या मातेच्या जाण्याने त्या कुटुंबाला जे दुःख झाले ते सहन करण्याची शक्ती पाताळेश्वराने त्यांना दिलेलीच आहे। तरी पण मी जमलेल्या सर्व भाविकांच्या वतीने या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि या कुटुंबाबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर त्यांचं मूळचं गाव हे नळवाडी, परंतु उद्योगाच्या निमित्ताने ते औरंगाबाद येथे गेले आणि खरोखरच शून्यातून विश्व कसं निर्माण करावं या कुटुंबाकडून शिकावं। अगदी त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे। असो त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो अशी मी सुदामदेवाकडे प्रार्थना करतो। आणि आता यानंतर मी शिवाजीदादा यांना विनंती करतो की त्यांनी अगदी 2 मिनिटात आपली श्रद्धांजली अर्पण करायची। चला। तसेच आपल्याला साथ देण्यासाठी मृदुंगमणी प्रमोद महाराज भालेराव, पीटी मास्तर छबानाना आणि समस्त पाताळेश्वर भजनी मंडळ चोपदार असतील यांनी वेळात वेळ काढून आपल्याला उपस्थिती दाखवलेली मी दाराडे परिवाराच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करतो। वर्षापूर्वी ज्यांचं निधन झालं त्या या नळवाडी गावच्या दाराडे परिवाराच्या सुनबाई सोनाबाई नानाजी दाराडे, कैलासवासी कारभारी रंबा दाराडे, वाळेबा रंबा दाराडे, बापू रंबा दाराडे यांच्या परिवारातील ही सुनबाई 40-50 वर्षापूर्वी व्यवसायाच्या निमित्तानं नानाभाऊ या नळवाडी गावामधून औरंगाबादमध्ये जाऊन भंगार घेण्याचा व्यवसाय करता करता आत्ताच मारुतीनं सांगितलं की त्यांना औरंगाबादमध्ये जाऊन विश्व निर्माण केलं। ही वस्तुस्थिती आहे। पाताळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार चालत असताना नळवाडी गावामधील आम्ही प्रमुख 10-5 लोक वर्गणीसाठी त्या ठिकाणी गेलो आणि ह्या माऊलींना एक दिवस आमची त्या ठिकाणी उत्तम अशी जेवणाची व्यवस्था केली, राहण्याची व्यवस्था केली। ती आणि तिची सुनबाई शुभांगी, मुलगा संजय त्या काळी त्यांना 10-5 हजार रुपये या पाताळेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वर्गणी दिली। दृढ अशी त्यांची श्रद्धा आणि खऱ्या अर्थानं आयुष्य संपलं म्हणजे वयवृद्ध हो, आजार हो, एक निमित्त होत असतं। त्या न्यायाप्रमाणे 1 वर्षापूर्वी ही मातोश्री तुमच्या आमच्या मधून या परिवारामधून निघून गेली। मग तिचा एक मुलगा असेल संजय, मुली असतील, नातवंड असतील, सुना असतील, त्यांना दुःख होणं साहजिक आहे। खूप काही असं त्या औरंगाबादमध्ये त्यांचं प्रस्थान आहे। व्यवसाय कुठलाही असू द्या पण ती करण्याची जिद्द होती। काही दिवसापूर्वी नानाभाऊचं निधन झालं होतं आणि नानाभाऊ गेल्यानंतर त्या प्रपंचाची संपूर्ण धुरा या सोनाबाईनं आणि संजयनं सांभाळली होती। आजही त्यांचा उद्योग व्यवसाय चांगला चालला आहे। पण जन्मभूमी म्हणून दशक्रियाविधी त्यांना या नळवाडी गावामध्ये केला आणि काहीतरी आपण या भूमीचं देणं लागतो म्हणून त्यांचं श्राद्धही त्यांना या पवित्र अशा भूमीमध्ये या ठिकाणी आयोजन केलं। त्यांना धन्यवाद देतो। या
श्राद्धाच्या निमित्तानं ज्यांना प्रवचन, सुंदर असं प्रवचन केलं, तरुण असे कीर्तनकार रुपेश महाराज यांनाही बी या दुःखद अंतकरणाने दारडे परिवाराच्या वतीनं त्यांचंही ऋण व्यक्त करतो. पुनश्च एक बार कैलासवासी सोनाबाई नाना दारडे सर्व उपस्थितांच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. या दारडे परिवारानं सर्वांची भोजनाची व्यवस्था केली. हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी भोजन करून जावं अशी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.